नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेडीजच्या अत्यंत आवडत्या आणि रोचक अशा विषयावरती बोलणार आहोत। तो विषय म्हणजेच साडीप्रमाणे दागिने कसे निवडायचे। साडी साधी जरी तुम्ही घेतली आणि त्यावरती साजेसे त्यावरती सूट होणारे दागिने जर तुम्ही निवडले तर त्या साडीचा संपूर्ण लुकच चेंज होऊन जातो। त्यामुळेच तुम्हाला देखील माहिती आहे की साडीप्रमाणे किंवा कोणत्याही कपड्यांप्रमाणे दागिने निवडणं हे किती महत्त्वाचं ठरलेलं आहे। आजकाल भरपूर साऱ्या गर्ल्सला किंवा लेडीजला माहिती आहे की साडीप्रमाणे दागिने कसे निवडायचे आणि त्या एकदम व्यवस्थितपणे साडीप्रमाणे दागिने निवडतात किंवा कोणत्याही ड्रेसप्रमाणे दागिने निवडतात आणि त्या सर्वांमध्ये उठून दिसतात। आणि आपल्याला असं वाटतं की आपल्यालाच माहिती नाहीये की कोणत्या कपड्यांबरोबर कोणते दागिने घालावे किंवा कशाबरोबर काय घालावं, आणि आपण एखादी साडी घालतो आणि त्यावरती एखादं मंगळसूत्र, कानातले, बांगड्या, आणि आपल्याला माहिती नसतं अजिबातच की कोणत्या क्लोथ्ससोबत कोणत्या साड्यांसोबत कशा पद्धतीने आपण छान छान लुक क्रिएट करू शकतो, छान छान दागिने घालू शकतो आणि कोणकोणते असे दागिने आहेत आणि कोणकोणत्या साड्यांसोबत तुम्हाला ते घालायला पाहिजेत हेच आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। आणि ज्यांना माहिती नाहीये की साडीप्रमाणे दागिने कसे निवडायचे त्या महिलांसाठीच मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। व्हिडिओवर आलाच आहात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। साडीवर कोणते दागिने निवडावेत हे जाणून घेण्या अगोदर आपल्याला साड्यांचे प्रकार कोणकोणते आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे, कारण साड्यांचे प्रकार जर तुम्हाला माहिती असतील तरच तुम्ही त्या साड्यांवरती दागिने निवडू शकता। सगळ्यात सुरुवातीला आपण साड्यांचे प्रकार पाहूयात। सगळ्यात पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे साध्या साड्या। आता साध्या साड्यांमध्ये कोणकोणत्या साड्या येतात ज्या तुम्ही ऑफिससाठी घालता किंवा रोजच्यासाठी आपण रोज काम वगैरे करताना ज्या साड्या घालतो त्या साड्या एकदम सॉफ्ट टोनच्या साड्या। तर हा झाला पहिला प्रकार। दुसरा जो प्रकार आहे तो आहे पारंपरिक साड्या। ज्या साड्या आपण सणावाराला किंवा स्पेशल ओकेजनसाठी घालतो, एखाद्या इव्हेंटसाठी, कार्यक्रमासाठी, लग्नासाठी ज्या साड्या घालतो, सिल्कच्या असू द्यात किंवा पैठण्या वगैरे ज्या महाराष्ट्रीयन साड्या आहेत तो झाला दुसरा प्रकार, पारंपरिक साड्या। आता तिसरा जो प्रकार आहे तो आहे डिझायनर साड्या। आता तुम्हाला तर माहितीच असेल की डिझायनर साड्यांमध्ये कोणकोणत्या साड्या येतात ज्यामध्ये डायमंड वगैरे, म्हणजे ज्यामध्ये जास्त करून एम्ब्रॉयडरी, डायमंड यांची डिझाईन असते किंवा यांचं वर्क असतं, त्या असतात डिझायनर साड्या। साध्या साड्या, पारंपरिक साड्या आणि डिझायनर साड्या हे तीन प्रकार मुख्यतः साड्यांमध्ये आहेत। सगळ्यात पहिले तर आपण पाहूयात ज्या पारंपरिक साड्या असतात, म्हणजेच नऊवारी, पैठणी, बनारसी, कांजीवरम ह्या ज्या पारंपरिक साड्या असतात त्या साड्यावरती कसे दागिने निवडावे। आता ह्या ज्या साड्या असतात ना त्या स्वतःच राजेशाही किंवा थोड्याशा पारंपरिक टचच्या असतात, त्यामुळे त्यावरती दागिने देखील त्याला साजेसे पारंपरिकच हवेत। सगळ्यात पहिले आपण पाहूयात की ज्या महाराष्ट्रीयन साड्या आहेत त्यावरती आपण कशा पद्धतीचे दागिने घालू शकतो। सगळ्यात पहिले तर आपण जो मोत्यांचा लुक आहे ना, म्हणजे मोत्यांच्या दागिन्यांचा लुक त्या साड्यावरती क्रिएट करू शकतो। म्हणजेच मी तुम्हाला उदाहरण देते, छानसं तुम्ही मोत्यांचं एखादं छानसं कानातलं, म्हणजेच झुमका किंवा ऑदर देखील तुम्ही कानातलं जर घातलं, आजकाल खूप छान छान असे चंद्रकोर टाईपमध्ये मोत्यांचे दागिने आलेले आहेत, मोत्यांचे झुमके आलेले आहेत, ते जर तुम्ही घातले आणि एक छानसा मोत्यांचा सेट गळ्यामध्ये घातला, छोटा म्हणजे गळ्याला चिटकून असा सेट, आणि एक छानसा लॉंग सेट घातला, हातामध्ये मोत्यांच्या बांगड्या घातल्या, नाकामध्ये छानशी मोत्याची नथ घातली तर तुमचा एकदम सुंदर असा पारंपरिक लुक क्रिएट होतो। हा झाला पहिला लुक। सेकंड जे आहे पारंपरिक साड्यांवरती तो लुक आहे सोन्यांच्या दागिन्यांचा किंवा जे दागिने सोन्यासारखे दिसतात त्या दागिन्यांचा। तुम्ही छानसा असं जड सेट गळ्यामध्ये घालू शकता, सोन्याची नथ म्हणजे सोन्यासारखी दिसणारी नथ तुम्ही घालू शकता, त्यावरतीच मॅचिंग ज्या सेटसोबत तुम्हाला इयरिंग्स आलेले आहेत त्या तुम्ही घालू शकता।
हातामध्ये छान एकच तुम्ही कड घालू शकता जे सोन्यासारखं दिसतं, म्हणजे सोन्यासारखे आजकाल भरपूर सारे बेंटेक्सचे देखील दागिने आलेले आहेत, ते तुम्ही घालू शकता हातामध्ये। छान आपल्या महाराष्ट्रीयन ज्या गोल्डच्या बँगल्स असतात त्या बँगल, आणि त्यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या देखील घालू शकता, किंवा तुमच्या साडीचा जो कलर आहे त्या कलरच्या देखील बांगड्या त्यामध्ये घालू शकता। त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते आहे एकदाणे, किंवा महाराष्ट्रीयन आपला पोहेहार किंवा ठुशी, असे दागिने तुम्ही पारंपरिक साड्यांसोबत घालू शकता। आणि हे जे दागिने आहेत ते तुम्ही एकदम व्यवस्थितपणे त्यावरती मॅच देखील करू शकता। अजून सेकंड एक थिंग आहे ती म्हणजेच पारंपरिक साड्यांमध्ये सिल्वर बॉर्डरच्या देखील साड्या आजकाल खूप आलेल्या आहेत, आणि भरपूर साऱ्या स्त्रिया संक्रांतीला वगैरे ब्लॅक साडी वेअर करतात, आणि त्या साडीवरती ना इथे असं सिल्वरचं वर्क असतं किंवा सिल्वरची जरी असते। त्या स्पेशली साड्यांमध्ये ना आपण ऑक्सिडाइज ज्वेलरीचा अजून छान लुक क्रिएट करू शकतो। ऑक्सिडाइज जी ज्वेलरी असते, म्हणजेच मी तुम्हाला साईडला इथे फोटो देईल, म्हणजेच त्या ज्वेलरीमध्ये ना वेगवेगळ्या भरपूर साऱ्या डिझाईन त्यामध्ये अवेलेबल आहेत, आणि ही ऑक्सिडाइज ज्वेलरी तुम्ही त्या साड्यांसोबत घालू शकता, आणि तो देखील एक वेगळाच आणि पारंपरिक लुक क्रिएट होतो। आता ज्या बनारसी किंवा कांजीवरम साड्या आहेत ना, किंवा साऊथ सिल्कच्या देखील साड्या, आता साऊथ सिल्कच्या साड्या जर म्हटलं तर साड्यांसोबत आहे ना इकडचे साऊथचे जे दागिने आहेत ते वेगळे असतात, त्याचा देखील मी इथे फोटो लावेल। त्यांचे जे दागिने आहेत ते टेम्पल टाईपमध्ये असतात, इथपर्यंत असं जड असतं किंवा वरती देखील असतं, आणि झुमके देखील त्यांचे टेम्पल टाईपमध्येच असतात। तर साऊथच्या साड्यांसोबत तुम्ही तशा पद्धतीचे दागिने घालू शकता। आणि ज्या बनारसी किंवा कांजीवरम सिल्कच्या ज्या साड्या आहेत ना, तर त्या साड्यावरती तुम्ही अजून छान छान म्हणजे एकच असं काहीतरी घातलं, म्हणजे जे सोन्या टाईपमध्ये दागिने असतात ना त्यामधलं एकच असं काहीतरी घातलं, किंवा त्यावरचे मॅचिंग कानातले घातले, बँगल्स घातल्या, झालं तुमचा एक छानसा लुक क्रिएट होतो। फक्त ज्या बनारसी आणि कांजीवरम साड्या आहेत ना त्या एकदम जड असतात, त्यामुळे त्या साड्यांवरती तुम्ही थोडं जरी काही घातलं ना तरी ते एकदमच छान आणि उठून दिसतं। तुम्ही जर जास्त घातलं तर त्या साड्यांचा लुकच पूर्ण बिघडून जातो। त्यामुळे ज्या जड साड्या आहेत ना त्या साड्यांना बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला दागिने थोडेसे हलके घालायचे आहेत, आणि ज्या हलक्या साड्या आहेत त्याच्यावरती थोडेसे हेवी दागिने जरी तुम्ही घातले तरीही चालतं। हे झालं पारंपरिक साड्यांचं। आता सेकंड आपण पाहणार आहोत की ज्या डिझायनर साड्या असतात त्या साड्यावरती आपण कशा पद्धतीने दागिने घालू शकतो। सो ज्या डिझायनर साड्या असतात तर त्या साड्यावरती तुम्हाला अगोदर पाहायचं आहे की त्या साडीवरती एकतर गोल्डन डायमंड किंवा सिल्वर डायमंड ह्या दोन्हीपैकी कोणते डायमंड आहेत, जे असतात ना असे बारीक बारीक डायमंड। आता ह्या साडीवर बघा इथे असे गोल्ड टाईप, म्हणजे थोडंसं गोल्ड टाईपमध्ये हे आहेत, काय म्हणता येईल याला, स्टोन आहेत। तर तुम्हाला पाहायचं आहे की त्या साडीवरती एकतर गोल्ड स्टोन आहे का किंवा सिल्वर स्टोन आहेत का ते पाहायचे। आणि सेकंड जी थिंग आहे ती आहे तर तुम्हाला त्या साडीवरती पाहायचे की गोल्डन जरी आहे त्या साडीवरती की सिल्वर जरी आहे। ओके, तर हे झालं। त्याच्यानंतर आपल्याला ठरवायचे, समजा त्या साडीवरती जर गोल्ड जरी असेल किंवा असे गोल्डचे स्टोन असतील तर तुम्हाला जे गोल्ड डायमंडचे ज्वेलरी सेट असतात, मी इथे साईडला फोटो देखील देईल, ते तुम्हाला त्यावरती वेअर करायचे आहेत। छान गोल्ड डायमंडचा ज्वेलरी सेट, त्यावरती मॅचिंग कानातले किंवा बिंदी देखील तुम्ही त्यावरती घालू शकता, आणि गोल्ड डायमंडच्या बँगल्स देखील तुम्ही त्यावरती घालू शकता। सो डिझायनर साडीवरती गोल्ड डायमंडवरती तुम्ही तशा पद्धतीने लुक क्रिएट करू शकता। आता हे दागिने म्हणजेच गोल्डन डायमंडचे जे दागिने आहेत तेच तुम्ही गोल्ड जरी असणाऱ्या साडीवर देखील मॅच करू शकता, कारण की ज्या साडीवरती गोल्डन डायमंड आहे त्या साडीवर देखील हे मॅच होईल, आणि ज्या साडीवरती गोल्डन जरी आहे त्या साडीवर देखील गोल्डन डायमंडचे दागिने मॅच होतील। आता सेकंड आपण बोलूयात की जे सिल्वर डायमंड आहेत त्या साडीवरती किंवा सिल्वर जरीच्या साडीवरती आपण कशा पद्धतीने दागिने घालायला हवेत। तर ह्या साडीवरती सिल्वर डायमंड आणि जरी आहे, त्यामुळे तुम्हाला दागिने निवडताना देखील ज्या दागिन्यांमध्ये सिल्वर डायमंड आहेत किंवा नाही का थोडंसं सिल्वरचं काम आहे, म्हणजेच
जे सिल्वर टोनमध्ये आहेत ना ते दागिने तुम्हाला त्यावरती निवडायचे आहेत। मी ते साईडला फोटो दिलेला आहे, तर तुम्ही पाहू शकता। छानसा सिल्वरचा नेकलेस किंवा सिल्वरच्या बँगल्स, म्हणजे सिल्वर डायमंड असलेल्या बँगल्स, आणि त्यावरती आजकाल ना छोटे छोटे असे नोजपिन देखील आलेले आहेत, त्या देखील खूप सुंदर दिसतात डिझायनर साड्यांवरती, ते देखील तुम्ही घालू शकता। किंवा तुमची साडी ज्या कलरची आहे, म्हणजे डिझायनर साडी, त्या कलरचे देखील तुम्ही छान त्यावरती इयरिंग्स, आजकाल ना खूप छान छान चांदबाली टाईपमध्ये इयरिंग्स आलेले आहेत, त्या देखील तुम्ही त्यावरती घालू शकता। किंवा सिल्वर जरी आहेत, त्यामुळे थोडंसं सिल्वर टोनमधल्या किंवा रोज गोल्ड टोनमधले जे दागिने आहेत ते देखील तुम्ही त्यावरती घालू शकता। आता आपण बोलूयात साध्या साड्यांवरच्या दागिन्यांबद्दल। मग त्या ऑफिसच्या असू दे किंवा आपण नॉर्मल घरी घालणाऱ्या ज्या साड्या आहेत त्या असू देत। तर ज्या ऑफिसच्या साड्या आहेत ना त्यावरती जर तुमची कॉटनची वगैरे एक छानशी साडी असेल, त्यावर तुम्ही छान मोत्यांचा एक सेट घालू शकता। मी ते साईडला फोटो देखील देईल। एक छानसा सेट घालू शकता तुम्ही मोत्यांचा, आणि त्याच सेटवरती त्याच्यावरती कानातले देखील येतात। जर नसेल तर तुम्ही ते विकत घेऊन देखील छान त्यावरती मॅच करू शकता। सो पहिला आहे मोत्यांचा एक छानसा लॉंग सेट तुम्ही त्यावरती घालू शकता, इयरिंग्स घालू शकता, मोत्यांची एखादी छान रिंग घालू शकता, आणि सेम मोत्यांच्या बांगड्या देखील तुम्ही त्यावरती घालू शकता। किंवा जर तुम्ही ऑफिसला जाणार असाल तर एक छान वॉच घालू शकता आणि इकडे एक छान ब्रेसलेट घालू शकता। आणि त्यानंतर ज्या ऑफिसच्या साड्या आहेत ना त्यावरती खूप छान ट्रेंड आहे की त्यावरती वेस्टर्न जी ज्वेलरी आहे ती तुम्ही घालू शकता। म्हणजेच वेस्टर्नमध्ये आता काय येतं, शिंपल्यांची ज्वेलरी असेल किंवा वेगवेगळ्या ज्या डायमंडच्या ज्वेलरी आहेत, म्हणजेच तसे मोठे छोटे बारीक डायमंड नाही, असे मोठे मोठे डायमंडची जी ज्वेलरी आहे ती तुम्ही त्यावरती घालू शकता। किंवा वेगवेगळ्या शेपमध्ये, म्हणजेच असं नाही का चौकोनी त्रिकोणी अशा शेपमध्ये ना असे इथपर्यंत लॉंग असे नेकलेस येतात, ते नेकलेस तुम्ही त्यावरती घालू शकता। आणि त्यावरतीच मॅचिंग इयरिंग्स देखील तुम्ही त्यावरती घालू शकता। आणि ऑफिसला जाणार असाल किंवा कुठेही बाहेर फिरायला जाणार असाल तर एक छानशी हातामध्ये बांगडी किंवा ब्रेसलेट तुम्ही घालू शकता, आणि एक छानशी वॉच घालू शकता। जर तुमची साडी सिल्वर टोनची असेल तर सिल्वर वॉच घालू शकता। जर तुमची साडी गोल्डन टोनची असेल, म्हणजे थोडीशी गोल्डकडे जाणारी असेल, तर तुम्ही त्यावरती गोल्डन वॉच घालू शकता। आणि त्याच्यानंतर ज्या डेलीच्या साड्या आहेत, म्हणजेच नाही का अशा पूर्ण प्लेन साड्या असतात आणि त्याला इथं छोटीशी बॉर्डर असते, म्हणजे गोल्डची किंवा सिल्वरची छानशी बॉर्डर असते, मग त्या साध्या साड्यांमध्येच येतात ना, तर त्या साड्यावरती तुम्ही ना ती साडी तुमची ज्या कलरची आहे त्या कलरचे छानसे इयरिंग्स तुम्ही त्यावरती घालू शकता। म्हणजे जर तुमची साडी गुलाबी कलरची असेल तर त्या साडीवर तुम्ही छान गुलाबी झुमके किंवा गुलाबी चांदबाली किंवा गुलाबी छान छान वेगवेगळ्या आकारामध्ये इयरिंग्स मिळतात, त्या तुम्ही त्यावरती घालू शकता। आणि गळ्यामध्ये म्हटलं तर तुम्ही गळ्यामध्ये छान लांब असं मंगळसूत्र घालू शकता। एक छान मंगळसूत्र आणि कानामधले इयरिंग्स, एखादी रिंग आणि छान वॉच आणि बांगडी, अशा पद्धतीने तुम्ही ते मॅच करू शकता। आणि दररोज जर आपलं घालायचं म्हटलं आपण काम वगैरे करताना घरामध्ये, तर नॉर्मल आपण साडी आपली जी आहे ना, म्हणजे गोल्ड टोनची किंवा सिल्वर टोनची, तसंच त्याच टाईपमध्ये तुम्ही छोटंसं इयरिंग्स घालू शकता। कारण की आपल्याला काम करायचं असतं, त्यामुळे असे लॉंग इयरिंग्स तर आपण घालू नाही शकत, त्यामुळे त्या साडीवरती तुम्ही असे छोटे छोटे इयरिंग्स घालू शकता। एक छानसं मंगळसूत्र गळ्यामध्ये घालायचं आणि दोन्ही हातामध्ये बँगल्स घालून घ्यायच्या, खूप सुंदर आणि नाजूक असा लुक येतो। अजून एक म्हटलं तर तुम्ही त्या साडीवरती छान, जर तुमच्याकडे सिंपल प्लेन साडी असेल आणि छोटीशी अशी बॉर्डर वगैरे असेल, तर तुम्ही अशा पद्धतीचे, मी आज जे घातलेलं आहे त्या पद्धतीचं छानसा असा लॉंग नेकलेस आणि त्यावरती असे ऑक्सिडाइज टाईपचे जे ज्वेलरी आहे, म्हणजेच इयरिंग्स किंवा रिंग किंवा हातातल्या बँगल्स, तुम्ही ते त्या साडीवर देखील घालू शकता। नॉर्मल साडीवर देखील तुम्ही ते छान व्यवस्थितपणे मॅच करू शकता। आणि सगळ्यात शेवटी आता मी व्हिडिओ एंड करणार आहे, तर सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगू इच्छिते, साडी कोणतीही असू द्यात, पण जर त्या साडीवरती तुम्ही व्यवस्थित दागिने घातले ना, तर तुमचा लुक आहे ना तो एकदम सुंदर दिसतो। आणि एक तुम्हाला शिकायला पाहिजे की तुमची साडी ना तुम्हाला बॅलन्स करता आली पाहिजे दागिन्यांबरोबर।
म्हणजेच जर तुमची साडी खूप जास्त हेवी असेल तर तुम्हाला त्यावरती एकदम मिनिमम म्हणजे खूपच कमी असे दागिने घातले ना तर तुमचा लुक एकदम क्लासी आणि खूप सुंदर दिसतो। पण जर तुमची साडी देखील हेवी आहे आणि तुम्ही दागिने देखील त्यावरती हेवी घातलेले आहेत, म्हणजे नाही का बनारसी पूर्ण अशी जरीची तुमची साडी आहे आणि त्या साडीवर तुम्ही खूपच हेवी असे दागिने घातले ना तर तुमचा लुक पूर्णपणे बिघडून जातो। तर ज्या जास्त जड आणि जास्त भरलेल्या साड्या आहेत ना त्या साड्यांवरती तुम्हाला मिनिमम दागिने घालायचे आहेत। म्हणजे त्या साडीवरती एकच असा नेकलेस लॉंग असा मिनिमम म्हणजे एकदम बारीक असा आणि छान 2 छोट्याशा इयरिंग्स तुम्ही घालू शकता। आणि जर तुमची साडी नॉर्मल असेल म्हणजे जास्त त्याच्यामध्ये वर्क नाहीये किंवा जास्त काही काम नाहीये त्या साडीवरती मग तुम्ही छान वेगवेगळं ट्राय करू शकता। जड इयरिंग्स घालू शकता, जड दागिने देखील तुम्ही त्यावरती घालू शकता। छान अशा भरवून बांगड्या देखील जरी तुम्ही घातल्या तरी देखील त्या साडीवरती ते छान म्हणजे उठून दिसतं त्या साडीवरती। पण त्याच जर इथून इथपर्यंत भरलेल्या बांगड्या जर तुम्ही जड साडीवरती घातल्या तर तो म्हणजे नाही का पूर्ण तुमचा लुकच बिघडून जातो। सो ही गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे की आपल्या साडीसोबत आपली साडी ज्या टाईपची ज्या प्रकाराची आहे त्याच्यासोबत तुम्हाला दागिने हे व्यवस्थितपणे ॲडजस्ट करता आले पाहिजे। हीच एक गोष्ट तुम्ही जर शिकलात ना तर तुमचा म्हणजे तुम्ही काही जरी घातलं तरी ते एकदम सुंदर आणि छानच दिसणार आहे। सो हा होता आजचा व्हिडिओ आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं साडीप्रमाणे दागिने कसे निवडायचे आणि वेगवेगळे लुक कसे क्रिएट करायचे। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मेन म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुम्हाला माहीतच आहे मी असे छान छान नवीन नवीन ट्रेंडिंग विषय घेऊन येत असते आणि छान छान व्हिडिओज घेऊन येत असते। त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका। समोर जी बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा, कारण की त्यामुळे काय होतं ना की मी जेव्हा केव्हा व्हिडिओ अपलोड केला त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातं आणि तुम्ही तो व्हिडिओ क्लिक करता आणि म्हणजे तुम्हाला माझ्या प्रोफाईलमध्ये जाऊन व्हिडिओ चेक करण्याची गरज भासत नाही। सो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मेन म्हणजे तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा, कारण की माझं असं म्हणणं आहे की मी जे माहिती सांगते ना ती खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि खूप जणींना माहिती झालं पाहिजे आपलं म्हणजे आपण छान छान फॅशनी केलं पाहिजे, छान छान लुक क्रिएट केलं पाहिजे। माझ्या म्हणजे मला जितकं माहिती आहे तितकं मला लोकांपर्यंत पोहोचवायला खूप जास्त आवडतं। त्यामुळे मेन म्हणजे तुमच्या मैत्रिणींबरोबर व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आता मी माझी बडबड इथेच थांबवते। सो भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या।